नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये या 5व्या प्रकरणातील उत्पादन व्यवस्थापन व उत्पादन नियोजन या संकल्पना सविस्तर अभ्यासल्या आणि आज आपण उत्पादन नियंत्रण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. यामध्ये उत्पादन नियंत्रणाचा अर्थ, व्याख्या व उद्दिष्टे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर उत्पादन नियंत्रणाची तंत्रे यांचाही अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तसेच उत्पादन नियंत्रणाचे महत्त्व व गरज यांचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर उत्पादन नियंत्रणाचे घटक हेही आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग उत्पादन नियंत्रणाचा अर्थ सुरुवातीला आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वच प्रकारच्या संघटना या त्यांच्या व्यावसायिक आकारमानानुसार काही विशिष्ट प्रमाणात उत्पादन नियंत्रणाचा वापर करतात. लहान संघटनेमध्ये उत्पादन नियंत्रण हे केवळ एकाच व्यक्तीकडून पार पाडले जाते, पण मोठ्या संघटनांमध्ये उत्पादन नियंत्रण विभाग हा सर्वसाधारणपणे सुसंरचित आणि विशेषीकृत स्वरूपाचा असतो. मित्रांनो, उत्पादन आणि नियोजन यामध्ये उत्पादन नियंत्रण हे महत्त्वाचे असते. सर्व घटकांच्या अगोदरच नियोजन करून त्यानंतर कामाची सुरुवात होते. उच्च दर्जाच्या वस्तू उत्पादन करण्यासाठी उत्पादन प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कोणतीही योजना कार्यक्षमतेने राबविण्यासाठी उत्पादन नियंत्रणाची अत्यंत महत्त्वाची भूमिका ही असते. उत्पादन प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी काही तंत्रे वापरली जातात, त्यांनाच उत्पादन नियंत्रण असे म्हटले जाते. उत्पादनाचे यश उत्पादन नियंत्रणावर अवलंबून असते. उत्पादनाचा नियोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उत्पादनासाठी कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांमध्ये समन्वय प्रस्थापित करावा लागतो. यानंतर उत्पादन नियंत्रणाच्या व्याख्या आपण बघूया. मित्रांनो, प्रोफेसर HN ब्रूम यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादन नियंत्रण कारखान्यामध्ये सेवा उपलब्ध करून देते. त्याचा परिणाम म्हणून कारखान्यातील सर्व कार्ये योग्य समन्वयाने चालू राहतात आणि योजना केल्याप्रमाणे कोणताही खंड न पडता सातत्याने कामाचा ओघ वाहता राहतो. यानंतर आपण उत्पादन नियंत्रणाची उद्दिष्टे बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे क्षमतेचा वापर. मित्रांनो, उत्पादन नियंत्रणामुळे यंत्र व कामगार यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला जातो. कार्य वेळापत्रकामुळे यंत्रे पूर्णपणे कामात गुंतलेली राहतात, तसेच कामगार आपापल्या कामात व्यस्त राहतात. वस्तूंची हाताळणी किमान पातळीवर असते व संग्रहण खर्चही मर्यादित असल्याने उत्पादनाची कमी खर्चात वाढ करणे शक्य होते. उत्पादन नियंत्रणाचं पुढचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे ग्राहक सेवा शक्य होते. उत्पादन नियंत्रणामुळे उच्च दर्जाची ग्राहक सेवा देणे विक्री विभागाला शक्य होते. पुढचं उद्दिष्ट आहे श्रमांची बचत. मित्रांनो, उत्पादनाची काटेकोर योजना तयार करून एकच उत्पादन पुन्हा पुन्हा करावयाचे असल्यास दरवेळी फक्त कार्याचीच पुनरावृत्ती होईल हे पाहणे, कार्यनियोजन तेच राहून व्यवस्थापन आणि श्रमिक यांच्या श्रमांची बचत करणे शक्य होते. यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे कार्यभाराचे समान वितरण. उत्पादन नियंत्रणाने कार्यभाराचे कर्मचाऱ्यांमध्ये समान वितरण करणे देखील शक्य होते. त्यानंतर फेररचनेची शक्यता कमी करणे. उत्पादनाची तपशीलवार योजना आणि अनुक्रम ठरवून वारंवार यंत्र व उपकरणांची फेररचना, फेरजुळवणी इत्यादींची गरज कमी करणे शक्य होते. त्यानंतर उत्पादन घटकांचे नियोजन करणे हे उत्पादन नियंत्रणाचं पुढचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारा कच्चा माल, कामगार आणि यंत्रे यांचा योग्य वेळी पुरवठा करणे शक्य होते. पुढचं उद्दिष्ट आहे कमीत कमी खर्चात उत्पादन. मित्रांनो, उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादनाच्या खर्च जो आहे तो कमीत कमी राखला
जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे योजनेप्रमाणे कार्य. मित्रांनो, योजनेप्रमाणे कार्य करून योजनेची अंमलबजावणी करणे शक्य होते. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे रास्त दरात उत्पादन. ग्राहकांच्या रास्त दरामध्ये दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणे शक्य होते. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मालाचा अपव्यय टाळणे. उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादन प्रक्रियेत होणारा मालाचा अपव्यय आणि नुकसान टाळणे शक्य होते. यानंतर आपण उत्पादन नियंत्रणाची तंत्रे बघणार आहोत. उत्पादन नियंत्रणामध्ये मार्गक्रम निश्चिती, वेळापत्रक, आदेश प्रदान, पाठपुरावा अशा वेगवेगळ्या तंत्रांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिलं तंत्र आहे ते म्हणजे मार्गक्रम रचना. मित्रांनो, मार्गक्रम रचना यामध्ये उत्पादनातील विविध कार्यांचा प्रवाह किंवा मार्ग निश्चित केला जातो. कोणत्या क्रमाने कार्य पार पाडावयाची हे आधीच ठरविले जाते. अखंड उत्पादन प्रणाली ठराविक साच्याप्रमाणे उत्पादन होत असल्याने त्या ठिकाणी मार्गक्रम रचनेला फारसे महत्त्व नसते. परंतु जॉब वर्किंगमध्ये किंवा बॅच प्रणालीमध्ये मार्गक्रम महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक जॉबसाठी वेगळा तक्ता, वेगळ्या मार्गक्रमाची रचना करावी लागते. यानंतर मार्गक्रम रचनेची मुख्य उद्दिष्टे आपण बघूया. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मार्गक्रमातील सर्वात व्यवहार्य किंवा योग्य मार्ग ठरविणे. दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे उत्पादन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे यंत्रे व इमारतींची रचना यात सुधारणांच्या दृष्टीने प्रयत्न करणे. यानंतर मार्गक्रम ठरविणाऱ्या मुख्य पायऱ्या कोणत्या ते बघणार आहोत. त्यामध्ये पहिली पायरी आहे ती म्हणजे उत्पादन किंवा नियोजित वस्तूंचे विश्लेषण करणे. दुसरी पायरी आहे उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूचे प्रकार, प्रतवारी, गुणवत्ता व संख्या निश्चित करणे. तिसरी पायरी आहे एकूण क्रियांची संख्या व क्रम ठरविणे. चौथी पायरी आहे ती म्हणजे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ निश्चित करणे. त्यानंतर प्रत्येक वेळी निघू शकणाऱ्या उत्पादनाची संख्या निश्चित करणे. तसेच उत्पादनाबरोबर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ठरवणे. आणि शेवटी विविध नमुने निश्चित करणे. या मार्गक्रम ठरविणाऱ्या मुख्य पायऱ्या आहेत. यानंतर आपण पुढचं तंत्र बघणार आहोत ते म्हणजे वेळापत्रक. मित्रांनो, वेळापत्रक करणे म्हणजे विविध क्रियांचा क्रम व त्यांना लागणारा वेळ निश्चित करणे. त्यामुळे प्रत्येक क्रियेमध्ये लागणारा वेळ, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता या गोष्टी ठरविल्या जातात. प्रभावी वेळापत्रक करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या म्हणजे उत्पादनाच्या महत्त्वाच्या पायऱ्याबाबत तपशीलवार माहिती तयार करणे, तसेच तपशीलवार कार्यक्रम विकसित करण्यासाठी लागणारी माहिती मिळवणे. त्यानंतर वेळापत्रकाचे काही प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये मास्टर किंवा प्रमाणभूत वेळापत्रक, कार्यात्मक वेळापत्रक आणि तपशीलवार वेळापत्रक अशा प्रकारचे वेळापत्रके असू शकतात. यानंतर आता पुढचं तंत्र आहे उत्पादन नियंत्रणाचं, ते म्हणजे आदेश प्रदान. मित्रांनो, आदेश प्रदान म्हणजे योजनेनुसार आदेश आणि सूचना देऊन उत्पादक कार्यांना चालना देणे. आदेश प्रदान हे केंद्रीय किंवा विकेंद्रित असू शकते. केंद्रीय पद्धतीत एका केंद्रातून आदेश सोडले जातात, तर विकेंद्रित पद्धतीत पर्यवेक्षक मार्गदर्शन करू शकतात. बहुतेक उद्योगात या दोन पद्धतींचे मिश्रण दिसून येते. यानंतर पाठपुरावा हे पुढचं तंत्र आहे. पाठपुरावा करणे म्हणजे योजनेनुसार काम चालू आहे की नाही ते पाहणे. काही विसंगती आढळल्यास ती लवकरात लवकर दूर करणे किंवा सुधारणा करणे आवश्यक असते. मागोवा गटातून अशा प्रकारचा पाठपुरावा केला जातो. यानंतर पुढचं तंत्र आहे ते म्हणजे दुरुस्तीसाठी उपाय योजना. मित्रांनो, जेव्हा आवश्यकता असते तेव्हा सर्वसाधारण किंवा असाधारण परिस्थितीमध्ये उत्पादन व्यवस्थापकाला मार्गक्रम रचना व वेळापत्रकात फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार असतो. जेव्हा कामगारांच्या चुकीमुळे विसंगती निर्माण होते तेव्हा वैयक्तिक कारवाई केली जाते. यानंतर आता आपण उत्पादन नियंत्रणाचे महत्त्व बघणार आहोत.
मित्रांनो, प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये उत्पादन, नियोजन आणि नियंत्रण महत्त्वाचे असते. कारखान्यातील बहुतेक सर्व विभाग उत्पादनाशी जोडलेले असतात. त्यांची उत्पादन प्रक्रियेतील भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दोन्ही किंमत नियंत्रण आणि उच्च उत्पादकता यांचे साधन आहे. कारखान्यातील निरनिराळ्या प्रक्रियांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम उत्पादन नियोजन आणि नियंत्रण करते. गुणवत्ता नियंत्रणामध्ये या गोष्टी उपयोगी ठरतात. निरनिराळ्या दृष्टिकोनातून उत्पादन नियोजन आणि नियंत्रण महत्त्वाचे ठरते. उत्पादन नियंत्रण हे कसे महत्त्वाचे आहे किंवा कोणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत. त्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्व. उत्पादन नियंत्रणाचे उत्पादकांच्या दृष्टीने असलेले महत्त्व म्हणजे उत्पादन नियोजन आणि नियंत्रणामुळे मिळणाऱ्या फलितामध्ये वाढ होते, तसेच उत्पादन खर्चात देखील बचत होते. त्यानंतर उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादकांच्या उच्च दर्जाच्या आणि एक सारख्या वस्तूंची निर्मिती शक्य होते आणि उत्पादकांच्या स्पर्धात्मक शक्तीत वाढ होते. यानंतर उत्पादन नियंत्रणाचे ग्राहकांच्या दृष्टीने असलेले महत्त्व बघूया. त्यामध्ये ग्राहकांना रास्त दरामध्ये दर्जेदार वस्तू उपलब्ध होतात, तसेच उत्पादन नियंत्रणामुळे पुरवठ्यामध्ये सातत्य राहते आणि दर्जेदार वस्तूंच्या उपयोगाने राहणीमानाचा दर्जा हा ग्राहकांना उंचवता येतो. यानंतर उत्पादन नियंत्रणाचे कामगारांच्या दृष्टीने असलेले महत्त्व. यामध्ये कामगारांना अगोदरच त्यांच्या कामाचे स्वरूप कळते, त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. तसेच कामगारांना कामाचे समाधान मिळते, कामामध्ये त्यांना सुरक्षितता लाभते, रोजगारामध्ये स्थैर्य लाभते, त्यांना चांगले वेतन आणि मोबदला हा उत्पादन नियंत्रणामुळे मिळत असतो. यानंतर मालक आणि गुंतवणूकदार यांच्या दृष्टीने महत्त्व. मित्रांनो, मालकांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला मोबदला हा उत्पादन नियंत्रणामुळे मिळतो. त्यानंतर उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होऊन नफा वाढतो व अधिक लाभांश मिळतो आणि जास्तीत जास्त नफा मिळतो आणि स्थिर असा मोबदला देखील त्यांना मिळत असतो. यानंतर आता उत्पादन नियंत्रणाचे राष्ट्राच्या दृष्टीने असलेले महत्त्व बघूया. यामध्ये पहिलं महत्त्व आहे की औद्योगिक गुंतवणूक किफायतशीर ठरल्याने तिला प्रोत्साहन मिळते व औद्योगिक क्षेत्राकडे बचत आकर्षिली जाऊन विकासाला चालना मिळते. यानंतर उत्पादन नियंत्रणामुळे आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता प्राप्त होते, तसेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि समाजाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. यानंतर आता आपण उत्पादन नियंत्रणाची गरज अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिली गरज आहे ती म्हणजे आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक. मित्रांनो, उत्पादन नियंत्रणाच्या माध्यमातून वस्तूची प्रमाणके आणि प्राप्त होणारे परिणाम यांच्यातील माहिती करून घेतली जाते. आखलेल्या आराखड्याप्रमाणे कामाची पूर्तता केली जात आहे किंवा नाही हे त्याद्वारे पाहिले जाते. उत्पादन नियंत्रणात भविष्य काळात त्याचप्रमाणे वर्तमान काळात केल्या जाणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आधीच लक्षात आल्यामुळे त्यानुसार आराखड्यात योग्य ते बदल घडवून आणले जातात. पुढची गरज आहे ती म्हणजे मानवी आणि भौतिक स्रोतांचे इष्टतम उपभोगासाठी आवश्यक. उत्पादन नियंत्रणामुळे संघटनेतील भौतिक आणि मानवी संसाधनांचा योग्य उपभोग घेतला जातो. मानवी संसाधनांमध्ये संघटनेतील उपलब्ध होणारे जे मनुष्यबळ आहे त्यांचा पूर्णपणे समावेश होतो, तर भौतिक संसाधनांमध्ये कच्चा माल, यंत्रे, भांडवल इत्यादींचा समावेश होतो. उत्पादन नियंत्रणामध्ये कोणत्याही व्यक्तीस कामाशिवाय बसावे लागू नये किंवा काम करण्यास विलंब होऊ नये अशी अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे भौतिक संसाधनांची जी विल्हेवाट लावली जाते त्याच्यावर देखील नियंत्रण प्रस्थापित केले जाते. यानंतर तिसरी गरज आहे ती म्हणजे समन्वयाची आवश्यकता. मित्रांनो, संघटनेची जी उद्दिष्टे आहेत ती यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी संघटनेच्या सर्वच विभागांत
समन्वय असणे गरजेचे असते. उदाहरणार्थ विक्री विभागाकडून प्राप्त केले गेलेले जे विक्री आदेश आहेत त्या आदेशांची पूर्तता होण्यासाठी उत्पादन विभागामार्फत योग्य तितक्या वेगाने व अपेक्षित प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. उत्पादन नियंत्रणाच्या माध्यमातून उत्पादन हे पुरेशा प्रमाणात होत आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे ठरते. त्यानंतर उत्पादन नियंत्रणाची पुढची गरज आहे ती म्हणजे निम्न व्यय आणि गुणवत्ता सुधारण्याची गरज. मित्रांनो, उत्पादन नियंत्रणाच्या माध्यमातून सर्वच संसाधनांचा इष्टतम वापर घडवून आणला जातो. या उत्पादन नियंत्रणामुळे व्ययात कपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा देखील घडवून आणली जाते. त्यानंतर पुढची गरज आहे ती म्हणजे कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सुधारणा. उत्पादन नियंत्रणाद्वारे उत्पादन विभागाच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणली जाते. यानुसार प्रत्येक व्यक्तीची जी वैयक्तिक प्रगती असते तिचे देखील अवलोकन केले जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची जी वैयक्तिक उणीव असेल ती देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर शेवटची गरज आहे ती म्हणजे अवांछनीय कृतींची पडताळणी करण्यासाठी आवश्यक. मित्रांनो, उत्पादन नियंत्रणामुळे सर्व अवांछनीय ज्या कृती आहेत जसे की चोरी, भ्रष्टाचार, विलंब, असहकार, फसवणूक इत्यादी होणाऱ्या ज्या कृती आहेत त्या कृतींवर नियंत्रण प्रस्थापित केले जाते, ज्यामुळे कच्च्या मालाची सुरक्षितता राखली जाते, उत्पादन योग्य वेळी राखले जाते आणि भौतिक संसाधनांत कपात घडवून आणली जाते. अशा पद्धतीने आज आपण उत्पादन नियंत्रणाचा अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे तसेच उत्पादन नियंत्रणाची तंत्रे आणि उत्पादन नियंत्रणाची गरज या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला. इथेच थांबूया. धन्यवाद.